नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली. 11 वाजले, बरोबर 11 वाजले. देवपूजा वगैरे झालेली बघा, पण तुम्हाला फुलं दिसतच नाही आजकाल. दिवे वगैरे चालू आहे. दूध साखरेचा नैवेद्य ठेवलेला आहे. आणि थोडंसं ना इथे देवाच्या खाली थोडासा पसारा वाटत होता. जरा सगळं धुतलं. देवाचे कपडे इथेच आपलं इथं पुसून घेतलं सगळं. देवाचे कपडे धुवून टाकले. दीदी झोपलेली म्हणून हळू बोलते. दीदी आज इकडच्याच घरात झोपली. तर नाईटला जायचं आहे म्हणून म्हटले हळूहळू आपलं काम. आणि आज मी अगदी आरामात काम चालू केलं. साहेब गेले. आज साहेबच उशिरा गेले. मेन म्हणजे अगदी 10 वाजता गेले. तोपर्यंत दोघं पण असं जरा बसून चहा वगैरे घेत गप्पा मारत थोडंसं वेळ गेला त्याच्यामध्ये. आणि मग आता मी किचनमध्ये आली. मशीन वगैरे लावून दिलेली. बाबी आली. बाबीच्या लाद्या वगैरे पुसून झाल्या. बाहेर स्टँडवर जे कपडे असतात कालचे आता आतमध्ये घेत नाही, सुकत नाही म्हणून बाबीने कपड्यांच्या घड्या वगैरे मारल्या. आता बाथरूममध्ये काहीतरी चालेल. दीदीचे पाऊच वगैरे धुवायचं काम. भिजलेले होते ना, एक दिवस पर्स धुतली. आता काय ते मेकअपचे पाऊच वगैरे धुती. दीदीला खूप लागतं काय सामान भरपूर. आणि आवड तिला, आणि तिला येतं पण मेकअपचं वगैरे. तसं मला आवड पण नाही आणि मला त्यातलं काही नॉलेज पण नाही. मेकअपचं जरासुद्धा नॉलेज नाही ताईनं मला, खरं सांगते. कधी कधी दीदी हे करून देते. तिकडे गेल्या सोना काहीतरी ती लावती, पूनम करती. आणि आता बाहेर देवाला वगैरे इकडे तिकडे तर संगीता करायची असे. म्हणजे मला स्वतःला काहीच येत नाही. चला ठीक आहे, असं असं साधं सोपं जीवन चांगलं. तर आता ना व्हिडिओ सगळे उलटपालट चालले. आज आहे सोमवार आणि रविवारी गेला आहे पातोड्यांचा व्हिडिओ. म्हणजे अगोदर बनवून झालेला तेच टाकते. आणि हे थोडं उशीर आहे. पण पातोड्याच्या व्हिडिओला खूप त्यांनी इतकं छान प्रेम दिलं. मी ना बनवते नेहमीच, पण काय होतं दाखवले जात नाही कधीतरी, माहिती ना, कधी व्हिडिओ घेत नाही, कधी माझा काहीतरी प्रॉब्लेम असतो आहे, कधी उशीरच झालेला असतो आहे. तर म्हणून पण आता सगळ्यात आई खूप छान बोलत होत्या की बाबा आम्ही पण असं करतो आहे, आम्ही तसं करतो आहे. बरं वाटलं की चला आपल्यासारखी भरपूर जणींची पद्धत आहे आणि इतकं भरभरून प्रेम देतात. त्यासाठी तुमची खूप मनापासून आभारी ताईंनो. तर आता किचनमध्ये थोडीफार तयारी केलीत. भाभीचं अजून मशीन झाली नाही म्हणून थोडंफार इथं भांडे घासते चहाचे वगैरे. मशीन आज मी उशिरा लावली, जरा आज सगळे कामं लेटच चालले. आता इकडे कुकर ठेवला आहे, पाणी गरम करून घेतले. आता ही मोडाची उसळ बनवायची आहेत मला. पीठ वगैरे भिजवून ठेवलं आहे. कांदा कापून घेतला आहे, टमाटा, कढीपत्ता, लसूण, कोथिंबीर सगळं असं काढून ठेवलं आहे. आता इथे कुकर गरम झालं आहे. मला आणि पण एक भाजी बनवायची आहे, पण ती दीदीच्या हिशोबाने बनावं लागेल, डबा द्यायचा आहे ना. आणि आज यशचा उपवास आहे. जिरं घातले, लसूण आणि कढीपत्ता. पाऊस खूप चालू आहे आमच्याकडे, भरपूर पाऊस चालू आहे. आज मला गॅरंटीच नव्हती भाभी येईल म्हणून. मी बोलले नाही आली तरी हरकत नाही, मी करून घेईल. पण पाऊस इतका चालू आहे, पावसापेक्षा हवा खूप चालू आहे. काल भाभीची छत्री पूर्ण उलटपालट झालेली. मी बोलले जाऊ दे, नाही आली तर नाही आली, मी करून घेईल. पण आली भाभी, कशाची थांबते. आता कांदा परतून घेते. थोडंसं मीठ घालते त्यामध्ये, 1 चमचाभर मीठ घातले. आणि आता त्यासोबतच टमाटा पण घालते. दोन्ही पण पटकन चांगलं परतून जाईल. आणि थोडं हे परतलं की कोथिंबीर पण कापून टाकते. तर बघा असं कांदा टमाटा मस्त परतून घेतलाय. छान आहे, एकसारखं झालंय बघा, मीठ वगैरे घातलं तर. आता इथे थोडीशी हळद घालायची आहे. अशी लपटप उसळ करायची आहेत मला. आणि 1 चमचाभर धना पावडर, 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा काश्मीरी पावडर. हे बघा तेलामध्ये असं मस्त परतून घेतलंय. कुकरमध्ये असं दिसत. आणि थोडंसं वाटण राहिलेलं ना, तर ते यामध्ये टाकते. आता उद्या तर नक्कीच वाटण बनवावं लागणार आहे मला. वाटण नाही राहिले. मी काय केलं, असं ना एक बटाटा मोठं कापून घेतलं, साल असेल तसंच, आणि स्वच्छ धुतलाय. मी बोलली जर दीदी बोलली तर बटाटा वगैरे असं काढून देईल. आज असं शक्यतो एकच भाजी बनवायचा विचार चालू आहे माझा. बघू आता काय होईल. वाटण असं चांगलं परतून घेते.
आणि ही उसळ, कारण तिला कडधान्य आवडत नाही जास्त. थोडीशी ठेवली, ही मला नंतर जेवणाबरोबर खायची. एकदम अशी लपछप करणार आहे मोडाची उसळ अशी. आणि मोड इतकी सुंदर आलेली नाचता आहे ना, एकदम भारी. आता बटाटा पण त्यात टाकून देते. साल नाही काढलं मी, कधीतरी ना बिना सालाचं असं न साल काढता पण टाकायचं, छान होतं. आणि पाणी गरम करून ठेवलं आहे मी, 1 तांब्या पाणी गरम केलेलं आहे. करू भाभी ना माझ्यासाठी थांबून राहते, तुम्हाला सांगते. आता हे 1 तांब्या पाणी आहे ना पूर्ण टाकून देणार आहे मी. भाभीचा खूप सपोर्ट आहे मला, खरं सांगते तुम्हाला. त्या ताईने कमेंट केलेली ना, मी भाभीला पूर्ण वाचून दाखवली का तुझ्याबद्दल बघ किती चांगले विचार करताय सगळे, तू नव्हती तर माझे किती हाल चाललेले. तर तिला पण खूप असं छान वाटलं की बाबा म्हणजे कोणी इतकं पण चांगला विचार करतंय आपला. आणि भाभी खरं तुम्हाला सांगते खूप स्वच्छ मनाची आहे हा. अजिबात भाभीच्या मग खोटं नाटं नाही, एकदम प्रेमळ आणि मेहनती खूप आहे. मीठ कमी वाटतंय, थोडंसं मीठ घातलं. आता भाभीचा मला तोच विषय चाललेला की बाबा जितकी मेहनत करणार ना, मेहनतीचा खरा पैसा येतो. आणि भाभी खरं मनापासून मेहनत करते. भगवंतांनी चांगलं केलेलं आहे तिचं, म्हणजे प्रामाणिक आहे एकदम. कोणाचं काही पडलेलं असू दे कधी बघणार नाही, कधी उचलणार नाही, काही टेन्शन नाही. किधर गए बेटा ढक्कन? ले ली क्या? ढक्कन नहीं लिया? कुकर पर नीचे रखी है. देखो क्यों धोई, मुझे चाहिए था ना. आता आहे ना हे भाताबरोबर होईल असं लपथप चांगलं. ह्याच्या 2 शिट्ट्या करणार मी. कुकरचे कारण की त्यांनी घासून ठेवले बाजूला. तर आता कुकर होतोय तोपर्यंत मी चपात्या करून घेते. पीठ मस्त भिजलेत बघा. आता चपात्या करून घेते पटकन. तर बघा सगळं आवरून घेतलं आणि भाभी मी बसलो जरा बोलत, कारण इतका पाऊस एवढं वारं चालू आहे ना, तर भाभीला जायची सुद्धा वांदी झाली. आधी तिला पण सांगितलं आम्ही जाऊ नको कामावर म्हणून, जाऊ दे काय होईल ते होईल. पण आणि यश जिममध्ये ना, यशला घरी येता येणं, इतकी हवा आहे बाहेर ना, छत्री थांबती ना, पाऊस आणि वारा इतका भयानक चालू आहे नो. मी घरात आहे माझं काय नाही, म्हणजे बाहेर जातात ना मला तर एवढं टेन्शन येतं यांचं काय करणार. हे बघा इकडं सगळं बनवून झालं आहे, चपात्या वगैरे पण केल्यात. यशला मी थोडा साबुदाणा बनवून ठेवला आहे, म्हटले पावसाच्याने भूक लागेल तर घरी येऊन खाईल. गरम गरम भात लावून ठेवला. असं वाटलेलं दीदीचं कामावर जाईल तर भाजी भात वगैरे नेईल असं ना, तर म्हणून मी जरा भात जास्त लावला. आणि बघ अशी लपथपीत मोडाची उसळ केली, म्हणजे खूप पातळ पण नाही एकदम घट्ट पण नाही. चपाती भाताबरोबर दोन्ही पण असं होतं आहे. आणि प्रगतीने मला छोल्याची भाजी दिलेली सकाळी, तिला काल शेंगोळी दिलेल्या आहेत तर तिने भाजी दिली. किचन भांडे सगळं भाभीने आवरून घेतलं मस्त. पोळपट वगैरे तिकडे ठेवायची सोयच नाही, विंडो बंद आहे सारखी. सगळं आवरून घेतलं आहे. दीदीला आत्ता उठवलेत, पण उठवले तरी पण सांगते की जायचं नाही. लाईटी लावल्याशिवाय दिवसाचं पण काम नाही तुम्हाला सांगते. बाहेर एक कपड्यांचं स्टँड जे ठेवलं आहे ना, कपडे सुकायला घातले इथे आणि हा दरवाजा लावून घेतला. हा दरवाजा उघडा होता ना, तर स्टँड आहे ना 2 वेळा पूर्ण पलटी होऊन इकडे पडले कपड्यांसहित. भाभीने पुन्हा टाकले आणि शेवटी तो दरवाजा बंद करून घेतला. तिथला हवा इतकी आहे की बघा, क्लिपं लावून सुद्धा कपडे राहत नाही इथे सुद्धा, तेव्हा बाहेर काय राहणार आहे. कंटिन्यू असे विंडो बंदच आहे, म्हणजे बाहेरची एवढी हवा ना आपल्याला घेताच येत नाही, एवढी हवा आहे का प्रमाणाच्या बाहेर. विंडो बंदच ठेवले आहे. तिकडं दीदी झोपलेली होती म्हणून अजून हे पण तुम्हाला इकडच्या विंडोतून दाखवते, यशच्या रूममधून. बाहेर बघा हवा बघा, कंटिन्यू इतकी हवा चालू आहे. झाडांची तर पूर्ण वाट लागलीत. आळूचं झाड तर गेलंच आहे माझं, आता पूर्ण गेलं. बघा किती हवा आहे. काही इकडे काही सुद्धा कपडे वगैरे टाकायची सोय नाही. येड्यासारखं वारं आहे आणि झाडं बिडं पडत आहे. साहेब बोलले झाडं बिडं खूप पडत आहे. तुम्हाला ट्रेनचा आवाज येत असं, स्टेशन जवळ इथे आपल्याला. पाऊस तर कमी आहे पण हवेमुळे जास्त प्रॉब्लेम येतोय. बघा त्या झाडांची काय अवस्था होती. मग आणि येतं कसं जमिनी जास्त येणं असतं, त्यामुळे झाडं पडण्याची खूप शक्यता असते इथे. असं चाललंय हे वातावरण. पाऊस नव्हता त्याच्या नावाने गोंगाट चालला होता आणि आता येतोय तर इतका हवा घेऊन आलाय
इकडच्या विंडो तिकडच्या विंडो कंटिन्यू सगळं बंद ठेवायला लागतंय. चला ताईंनो, छोटासा व्हिडिओ दिला आहे. आज काही जास्त काहीच हे नव्हतं, कारण कामं पण मी जास्त काढले नाही. आणि असं सकाळी वाटलं तर भाभी येईल नाही येईल, तर कमीत कमी पसारा. भाभीलाच भांडी बिंडी पण जास्त नव्हती काही. काल पण असं पावसाने म्हटले लाद्या पुसू नको, तर आज तिने पुसल्या. आणि आज भांडी बिंडी खूप कमी होतं पसारा. ते पण आपण तिचा पण विचार करायला पाहिजे, एवढं येते याच्यामध्ये. तिला बोलले उद्या जर असं परिस्थिती असेल येऊ नको, माझे मी करून घेईल, काही टेन्शन नको घेऊ, कशाला आपल्यामुळे तिला इतका त्रास. तर चला ताईंनो, आता या व्हिडिओला इथेच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मग सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. तर बघा, आता संध्याकाळची वेळ आहे आणि मस्त अद्रक घालून चहा ठेवला आहे. आणि खूप दिवसांनी हे फ्रुटी ब्रेड मागवलेत. भरपूर दिवसा म्हणजे कितीतरी चांगले 2-3 वर्षानंतर घरात आले असतील. दीदीला दिली आज सुट्टी कामावर, आणि त्याला हे बटर लावून खायचेत. बटर मी कधीच बाहेर काढून ठेवलं वितळले नाहीतर मग. आणि डबा तुटला बर्फाच्या याच्यामध्ये ना, डबा तुटला आता टाकून द्यावा लागणार आहे. पडलेला एक दिवस हातातून. आता याला ब्रेडला असं आहे बटर वगैरे लावून खायचं आहे. आणि हे काय मागवलं आहे, कॉर्नफ्लेक्स. हे छान लागतं दुधाबरोबर. कधी कधी मी पण खाते. चला, आज मस्त पावसाच्या याच्यामध्ये गरम गरम चहा. दूध आता फ्रीजमधून काढले, गरम नाही केले ते. पाऊस खूप होता तर सुट्टी दिली यांना. जसं शाळा कॉलेजला सुट्टी होती ना, तशी यांना कामाला पण आज सुट्टी दिलेली. बरं झालं, खूप वादळ होतं भरपूर. आता चांगला चहा उकळू देते, चांगला आटोपर्यंत. याचा कमीत कमी अर्धा तरी आता झाला पाहिजे. दूध घालून आटून दिला ना तर मस्त होतं. तोपर्यंत मी बटर वगैरे लावून घेते याला. अजून भांडी बिंडी लावायची सगळी. सगळ्यांना असं बटर लावून घेतलं आहे मस्त. भरपूर असं बटर लावून घेतलं आहे, म्हणजे कधीतरीच खायचं तर चांगलं. आता चहा आटून भरपूर कमी झाला, तर चांगला उकळू दिलात किती वेळ. या तुम्ही पण चहा घ्यायला ताईंनो. हे बघा, आता मला साहेबांनी ना या भाज्या आणून दिल्या आहेत, पण भाज्या एवढ्या भिजलेल्या आहेत. शेपूची भाजी खूप दिवसांनी आली. आता ही यशला आवडती म्हणून आणली, कारण बरेच दिवस त्याला बनवून नाही दिलीत मी. पण खूप भिजलेली. आता निवडून उद्याच्या उद्या लगेच करून टाकावं लागणार आहे. पाणी लागले, पूर्ण पावसात भिजले. आणि मेथीची भाजी पण तेच आहे. माती वगैरे भरपूर माती आहेत, भिजलेली तर आहेच पण माती पण आहे. भरपूर पाण्याने अशी धुवून घ्यावं लागणार. आणि पालेभाज्या लगेच दोन्ही पण उद्याच करून टाकावं लागणार आहे. आणि मिरच्या पण काही इतक्या बरोबर नाही आहे बघा, कारण आता पावसात सगळा भिजलेलाच माल येणार, तो टिकणार नाही असं. कोबी बरं आहेत फक्त, जरा खूप दिवसांनी कोबी पण आणला आहे, त्याला ठेवलं आहे वेगळंच. आणि आता हे सगळं निवडून घेते, कारण भाजीपाला आता काय होतं आहे, जे भेटतं ते आणावं लागतं आहे. वाट नाही बघायची हे भेटेल ते भेटेल, चॉईस नाही करायचं. जे आलं ते तर ते घेऊन यायचं. चला, आता हे सगळं निवडून ठेवते. मिरच्यांचे असे देठ वगैरे काढून ठेवले ना तर मिरच्या भरपूर दिवस टिकतात. देठ असेल ना तर पटकन खराब होऊन जातात अशा. चला, आवरून घेते. तर बघा, मी येणं हे थोडंसं दीदीकडून सामान मागवलं, जरासं पाहिजे होतं. मी 1 किलो व्हील सांगितली तिला, जे लादी पुसायला आणि बाळदानं धुवायला लागतात ना. हे आलं कितीचं, 4 किलोचं पॅकेट आलं बघा. आता एवढ्याला काय करायचं, आता ही मोठ्या एखाद्या डब्यात भरून ठेवावं लागेल. म्हटले कशाला रिटर्न करायची, जाऊ दे. लादीला वगैरे बाथरूम धुवायला लागतात ना, बाळदानं वगैरे भरपूर असतात. आणि इकडे मला सफेद तीळ राहिले नव्हते, थोडेसे सफेद तीळ मागवले. आणि कडधान्य एकदम संपले घरातलं. आता ही मटकी मागवली अर्धा किलो, काबुली चणा मागवला आहे अर्धा किलो. म्हटले कमीत कमी यशला तरी थोडंसं काहीतरी होईल. आणि विंबर 2 मागवलेत, कारण पाऊस एवढा चालला आहे ना. साखर एखादा किलो राहू द्यावं म्हटलं एक्स्ट्रा. 1 किलोचं आहे पॅकेट घरामध्ये पण. आणि हे कपिवाचं पुन्हा औषध मागवलं आहे ताईंनो. तुम्हाला जेव्हा मी व्हिडिओमध्ये दाखवलं त्यानंतर माझी ही 3री किंवा 4थी बॉटल असणार आहे, कारण मी 2 टायमाला घेते. आणि मला खूप ताईंच्या कमेंट आल्या का हे कसं घ्यायचं. ताईंनो, त्याच्यामध्ये एक छोटा ग्लास दिलेला असतो आहे, पाण्यासोबत घ्यायचे. ते 30 ml औषध भरून घ्यायचं आणि अर्धा ग्लास पाण्यामध्ये घ्यायचं. एक ताई नुसतं तसं घेत होती, तर तसं घेऊ नको ताई, घशाला प्रॉब्लेम करेल. मी कमेंटचा रिप्लाय देऊन पण सांगितलेलं. पण हे कपिवाचं औषध आहे ना, घ्या, खूप चांगलं आहे. तुम्हाला सांगते, माझी शुगर एकदम म्हणजे एकदम कंट्रोलमध्ये. आता मी सगळंच खाते, आंबे वगैरे येते पण ठीक आहे, व्यवस्थित, काही प्रॉब्लेम नाही आहे.
तर पुन्हा चांगलं व्यवस्थित नाव दाखवते बघा. कपिवा डाएट हे डाएट फ्री ज्यूस आहे. म्हणजे आपल्याला डायबिटीजसाठी खूप कंट्रोल करायला याची मदत होते. असं याच्यामध्ये कारल्याचं जांभूळ वगैरे बरेच काय काय असतं. तर पूर्ण नावं नाही मला समजत. त्याच्यामध्ये पण आहे, भरपूर चांगले आहेत. हे मेडिकलवाले पण दादा पण मला आणून देतात. पण आता माझं डायरेक्ट संपले ना, आता लगेच दीदीने मागवलं. माझं संपलेलं आता घ्यायला. हे मागवलेत, घ्यायचं मला. आणि दीदीने आता काही काही तिचं सामान मागवलं खायचं. आम्हाला पहिलं खायला हे कुरकुरीत लागतं. किती तब्येत वाढू दे. एक ताईने मला कमेंट केली का दीदीची तब्येत थोडी झाली. झालीच आहे ताई नव्हती, कारण ही असं बाहेरचं खूप खाती, भरपूर खाते. आणि मी काही मना करत नाही, खाती तर खाऊ देत, काही प्रॉब्लेम नाही. असं हे काय काय तिने मागवलेलं आता तिला लागतं. मी काही सामान मागवलं ना तुम्हाला सांगते, त्यात खूप साधून घेते ही दीदी. तरी ते नाही आलं ग तुझं, हे बॉडी वॉश वगैरे तिला असं लागतं. हे ठीक आहे, असू द्या. कॅश ऑन डिलिव्हरी दिली, मग मी पैसे देणार असेल ना तर मग तिचं साधून जातं भारी.